तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राम गायकवाड आपल्या डिजिटल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की PM किसान योजनेचा किंवा नमो शेतकरी योजनेचा आपल्याला अजूनही हप्ता मिळाला नाही, याची काय कारण असू शकते याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर सर्वात आधी आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायच्या हवे. ते आपल्याला टाईप करायचे आहे PM किसान बेनिफिशरी. सर्वप्रथम आपल्याला लिंक भेटेल PM किसान सन्मान निधी, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. इथे आपण पाहू शकता आपल्याला इथे खूप सारे ऑप्शन पाहायला मिळतील. तर इथे आपल्याला नो युअर स्टेटस हा ऑप्शन पाहायला मिळेल. एक मिनिट, नो युअर स्टेटस हा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला हा स्टेटस पाहायला मिळेल. याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. तर इथे आपण पाहू शकता आपल्याला इथे इंटर रजिस्ट्रेशन नंबर हा ऑप्शन इथे पाहायला मिळेल. याच्यामध्ये आपला जो PM किसानचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो इथे आपल्याला टाकायचा आहे. जर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर त्याच्यावरती एक पूर्ण व्हिडिओ तयार केलेला आहे. त्याच्या व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. तर इथे आपल्याला इंटर रजिस्ट्रेशन नंबरमध्ये रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे व खाली आपल्याला दिलेला कॅप्चा टाकायचा आहे व गेट OTPवरती क्लिक करायचं आहे. जर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर माहीत करून घ्यायचा असेल तर वरी आपल्याला नो युअर रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला KYC करताना जो मोबाईल नंबर दिलेला होता किंवा आपला आधार क्रमांक निवडायचा आहे. इथे आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. दिलेला कॅप्चा भरायचा आहे व गेट OTPवरती क्लिक करून OTP येईल. तो OTP टाकून आपला रजिस्ट्रेशन नंबर पाहायला मिळेल. तो रजिस्ट्रेशन नंबर इथे कॉपी करायचा आहे. तर रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा आहे व दिलेलं कॅप्चा जसं दिलेलं कॅप्चा आहे तसं टाकून घ्यायचं आहे व गेट OTPवरती क्लिक करायचं आहे. गेट OTPवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती OTP येईल. त्या OTP इथे टाकायचा आहे व गेट डाटावरती क्लिक करायचं आहे. गेट डाटावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. इथे आपल्याला शेतकऱ्याचे नाव, रजिस्ट्रेशन नंबर, त्यांचा ॲड्रेस, सर्व माहिती आपल्याला पाहायला मिळेल. मोबाईल नंबर सीट. येथे आपल्याला एलिजिबिलिटी स्टेटस हा ऑप्शन पाहायला मिळेल. याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. तर सर्वप्रथम आपल्याला लँड सेलिंग हा स्टेटस पाहायला मिळेल. लँड सेलिंग म्हणजेच आपले शेतीचा जो 7, 12 व 18 असतो तो आपल्या PM किसान योजनेशी जोडलेला गेलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला दिसेल. जर आपल्याला लँड सेलिंग स्टेटस सोबत नो हा ऑप्शन पाहायला मिळत असेल तर आपल्या संबंधित कृषी अधिकाऱ्याकडे आपल्याला शेतीचा 7, 12 व 18 जमा करायचा आहे. 2 नंबरचा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल आधार बँक अकाउंट सेटिंग स्टेटस. म्हणजे जर आपल्याला इथे येस दिसत असेल तर आपल्या बँक खात्याशी आपले आधार कार्ड लिंक आहे असे पाहायला मिळेल. जर आपल्याला याच्या पुढे नो हा ऑप्शन पाहायला मिळत असेल तर आपल्याला जाऊन बँकेत आधार कार्ड लिंक करून घ्यायचे आहे. तर 3 नंबरचा ऑप्शन आहे KYC स्टेटस. जर याच्या पुढे आपल्याला येस ऑप्शन दिसत असेल तर आपली KYC झालेली आहे. जर आपल्याला KYC स्टेटस पुढे नो दिसत असेल तर आपल्याला CSC सेंटरद्वारे KYC म्हणजे PM किसान योजनेची KYC करून घ्यायची आहे. तर याबरोबर आपल्याला खाली व्ह्यू अकाउंट डिटेल्स म्हणजे आपल्याला कोणत्या बँक खात्यामध्ये आपली पगार जमा होत आहे तो ऑप्शन पाहायला मिळेल. तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला माहिती पाहायला मिळेल. आपल्याला या बँक खात्यामध्ये जे इथे दाखवलं गेलं आहे या बँक खात्यामध्ये आपले सर्व पैसे म्हणजे मिळणारा जो निधी आहे तो या बँक खात्यामध्ये आपला जमा होत आहे. तर याच्याबरोबर खाली आपण पाहू शकता आपले किती हप्ते जमा झालेले आहेत हे सर्व माहिती आपल्याला इथे पाहायला मिळेल. याच्यावरती क्लिक करून आपल्याला पाहू शकता कोणत्या बँक खात्यामध्ये आपले पैसे गेलेले आहेत ती सर्व माहिती आपण इथे चेक करू शकता. तर अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक